आमचं नेतृत्व सन्मान्य नरेंद्र मेहताजीच्या विनंतीवरून आणि पाठपुराव्यामुळे आज मत्स्य आणि बंदर मंत्री म्हणून मी इकडच्या कोळी समाजाशी संवाद साधण्यासाठी आलो। असंख्य त्यांचे प्रश्न त्यांनी माझ्यासमोर मांडले। त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की आमच्या देवाभाऊचं सरकार हे मच्छीमारांचं हित वागणारं सरकार आहे, मच्छीमारांचं कल्याण करणारं सरकार आहे। म्हणून ज्या ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षा ह्या आमच्या उत्पन्न विभागाचं पुरे करण्याची जबाबदारी ही माझी असेल। उत्तमचा कायापालट करायचं असेल तर इथे कमळच्या विचाराचा नगरसेवक निवडून द्या ही विनंती घेऊन आम्ही आलेलो आहे। कोण बोललं वेळ मागत होते? मला कोणी माझ्याकडे विनंती अर्ज आलेला नाही। तुला कदाचित तुझ्याकडे माझी कमी माहिती असेल, पण मित्रा अगर कोणी वेळ मागितली तर माझे दरवाजे उघडे आहेत। आम्ही 24 तास लोकांमध्ये राहणारे लोक आहोत, म्हणून कधी आता उशिरा मागितलं असलं तरी वेळे अगोदर काम करून देण्याची जबाबदारी माझी आहे। अजून 5 वर्ष मी सरकारमध्ये आहे, चिंता करू नको। कसं तर तिकडचे सगळे फोटो काढून ठेवा आणि मग इथे मॅच करा। बघा आमच्या मेहता साहेबांना ह्या सगळ्या पद्धतीची माहिती आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली इथे कोणावरही अन्याय होणार नाही एवढा विश्वास तुम्हाला देतो। बघा LED पूर्ण पद्धतीने बंदी आहे LED वर, तरी अगर कोण इथे मस्ती करत असेल, मी माझे अधिकारी इथे स्वतः बोलून घेतलेले आहेत, मी स्वतः काळजीपूर्वक लक्ष घालून LEDचा पूर्ण नायनाट करीन। म्हणजे कोणी अगर इथे LED करत असेल तर आज तुमच्या माध्यमातून त्यांना धमकी देऊन जातोय, चेतावणी आणि धमकी। परत माझ्या उत्तरमध्ये LED केली ना बोट राहणार ना LEDचे लाईट राहणार, आणि अशी कारवाई करून ना तर पाकिस्तानचा अब्बा पण आठवणीत राहील। म्हणून तर मित्रा आम्ही कृषीचा दर्जा दिलाय। पहिला जेव्हा आपलं नुकसान व्हायचं तेव्हा तुटपुंज मदत आपल्याला भेटायची, कमी मदत भेटायची। आता शेतकऱ्यांना जशी मदत भेटते तशीच मदत, तेवढीच मदत, भरगच्च मदत ही आपल्या मच्छीमारांना भेटण्यासाठी मार्ग ओपन झालेला आहे। चला बोले, चला अभी मेरा फ्लाइट मिस हो जाएगा। नहीं, आज हमारे नरेंद्र मेहता जी के नेतृत्व के नीचे आज कोली समाज के सभी हमारे कोली बांधवों ने और बहनों ने आज अपने सारे प्रश्न हमारे सामने रखे हैं। मैं हमारे देवा भाऊ के सरकार के नेतृत्व में काम करने वाला एक मंत्री हूँ। मैं सभी हमारे कोली बांधवों को मैं विश्वास देता हूँ, आपके उत्तर में जो जो प्रश्न होगा, जो आपको समस्या होगी वो छुड़ाने की जिम्मेदारी और शब्द मैं आज दे के जा रहा हूँ। हमारे मेहता जी की मांग है कि जल्द ही इधर उत्तर में एक अच्छा फिश मार्केट होना चाहिए। मैं शब्द दे रहा हूँ कि 16 तारीख के बाद जैसे ही कोड ऑफ कंडक्ट खत्म हो जाएगा तुरंत ही एक तारीख जाहिर हो जाएगी और जल्द ही हमारा मत्स्य विभाग और हमारी महापालिका मिलके एक अच्छा फिश मार्केट इधर खड़ा करेगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।